आणि मी ज्या ड्रेसला ना मिरर वगैरे बसवत होते तो हाच ड्रेस आहे. तर बघू शकता किती छान त्याचं लुक आलंय ना. पहिले तो खूप वेगळा दिसत होता, आता खूप वेगळा दिसतोय. पाहिजे असेल तर वरती मी प्रॉडक्ट टॅग करते. एवढं आहे की मी थोडंसं त्याच्यामध्ये चेंज केलंय म्हणून आहे ना तो खूप छान दिसतोय. आणि प्राईस त्याची फक्त ₹250 होती. जास्त महाग तो ड्रेस नव्हता, पण मी त्याला खूप महागाचं केलंय. मला तर तसं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच सांगा. आणि तुम्हाला माझे ड्रेस वगैरे आवडतात तर मी वरती प्रॉडक्ट टॅग करत असते. तुम्ही तिथून घेऊ शकता. तर इथे ना सकाळची देवपूजा करायची होती तेही करून झाली. त्याच्यानंतर आहे ना आता बाकीचे राहिलेले कामं सुद्धा आवरून घ्यायचे होते. आता बेडवरचं तर अस्तव्यस्त होतंच, ते आवरून घेतलं. त्याच्यानंतर भरपूर मोठे भाजीपाला आणलं होतं, तेही आवरायचं होतं, तेही केलं आणि त्याच्यानंतर कपडे धुतले. आता कपडे सुद्धा वाळू घालायचे होते. म्हटलं चला एकदाच हे सगळे कामं आवरले की मग निवांत होऊन जाते. अजून तर स्कूल ओपन झालं नाही म्हणून टेन्शन नाहीये आणि एकदाच चालू झालं की मग आपलं येणं जाणं चालूच होतंय आणि भरपूर कामं पण असतात. टाईमावर सगळं करायचं असतं आणि असं आपल्याला एवढे काही कामं नसतात. तर इथे ना कपडे वगैरे झालेत. त्याच्यानंतर आहे ना कडधान्य भरायचे राहिले होते, तेही व्यवस्थित भरून ठेवले. तर चला आता इथेच मी एंड करते. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.